Good morning students. Today we are going to solve one of the most important question paper of bookkeeping and accountancy standard 12th 2016. So now first question number 1, attempt any 3 of the following sub questions. So here we have to solve 3 sub question. आपल्याला या ठिकाणी 3 सब क्वेश्चन सोडवायचे आहेत. ॲक्च्युली पूर्वी एकूण ABCDE असे एकूण तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जात होते आणि त्यापैकी 3 अटेम्प्ट करणं आवश्यक होतं. परंतु आत्ताच्या रूल्सप्रमाणे ओनली 4 मीन्स एव्हरी क्वेश्चन वी हॅव टू अटेम्प्ट. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स. जे आत्ताच्या म्हणजे 2022 किंवा 23मध्ये जी काही एक्झामिनेशन होणार आहे त्या एक्झामिनेशनमध्ये साठी आपल्याला उपयुक्त असणारे सर्व क्वेश्चन्स आपण घेणार आहोत आणि जे क्वेश्चन ओल्ड सिलेबसमधील असतील ते आपण स्किप करणार आहोत. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स एज. तर आपल्याला क्वेश्चन विचारले व्हॉट इज बॅड डेट्स. आता बॅड डेट्स म्हणजे काय? सच टाईप ऑफ डेट्स विच वी कॅन नॉट रिकवर फ्रॉम आवर कस्टमर ऑर डेटर दॅट इज कॉल्ड बॅड डेट. याला आपण बुडीत कर्ज असं म्हणतो. सो नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज सरप्लस. सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज कॉल्ड सरप्लस. म्हणजे आपण काय बघू शकता या ठिकाणी बघा, सरप्लस म्हणजे मी काय तुम्हाला मी सांगणार आहे कारण या ठिकाणी 2 क्वेश्चन आहेत आपले, सरप्लस पण आहे आणि डेफिशिट पण आहे. तर ॲक्च्युली आपण काय करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण काय करतो, तयार करतो. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत असताना सो वी हॅव टू शो एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड. आपण काय करतो, एक्सपेंडिचर डेबिटला दाखवत असतो आणि इन्कम कुठं दाखवत असतो, क्रेडिटला दाखवत असतो. सो फॉर एक्झाम्पल आपण असं या ठिकाणी कन्सिडर करूया, सबस्क्रिप्शन आहे समजा 10,000 रुपीज आणि या ठिकाणी आपली सॅलरी आहे समजा एक 6,000. तर आपण हे जेव्हा अकाउंट क्लोज करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की एक्सेस ऑफ इन्कम ओर एक्सपेंडिचर म्हणजे या साईडला जर तुमचा डिफरन्स येत असेल तर त्यास आपण काय म्हणतो, सरप्लस असं म्हणतो. म्हणजे ही साईड जास्त आहे त्यामुळे आपण वी हॅव टू कीप सेम अमाऊंट ऑन बोथ साईड. सो 10,000 मायनस 6,000 इट मीन्स 4,000 आपण इथे घेणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सरप्लस. आता डेफिशिट काय असणार आहे, सिमिलरली समजा आता या ठिकाणी सरप्लस आपण नाही असं कन्सिडर करू. इथं 60,000 आहे, सॅलरी किती आहे 60,000 आहे आणि सबस्क्रिप्शन फक्त 10,000 आहे. मग हा जो डिफरन्स येईल या साईडला जो काही डिफरन्स आहे 50,000चा त्याला आपण काय म्हणणार आहोत, डेफिशिट असं म्हणणार आहोत. इट मीन्स दॅट सरप्लस म्हणजे काय की इन्कम साईड इज मोर दॅन एक्सपेंडिचर साईड. इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त असेल तर काय येणार आहे, सरप्लस येणार आहे. What is noting charges? So fees charged by notary public for getting the fact of dishonor noted. म्हणजे जेव्हा ड्रॉवी is not able to pay amount of the bill, that time drawer has to take action against drawee. ड्रॉवीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं आवश्यक आहे. आपण नोटरी पब्लिक ऑफिसरकडे जातो आणि नोटिंग चार्जेसचा खर्च आहे तो खर्च करतो. सो दिस इज कॉल्ड नोटिंग चार्जेस. व्हॉट इज गेन रेशो. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये वारंवार विचारलेला आहे. अ प्रपोर्शन in which the continuing partners get the share of retiring partner is known as gain ratio. म्हणजे जेव्हा आपण काय करतो की ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर हे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचे काय टॉपिक्स आहेत. तर गेन म्हणजे कधी होतो की जे कंटिन्यूइंग पार्टनरला बेनिफिट भेटतं. म्हणजे एखादा पार्टनर जेव्हा रिटायर होतो, रिटायर झाल्यानंतर जे काही बेनिफिट मिळतं त्याला आपण काय म्हणतो, गेन रेशो म्हणतो. कसं काय बेनिफिट मिळतं, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया. सो रिटायरिंग पार्टनरमध्ये समजा 3 पार्टनर आहेत ABC आणि त्यांचा रेशो आहे 1:1:1. म्हणजे काय झालं, 1/3 1/3 1/3. सपोज दिस C पार्टनर इज गोइंग टू बी रिटायर्ड. मग ह्याचा रेशो कॅन्सल झाला तर राहिले किती पार्टनर, फक्त 2 पार्टनर. मग आता 2 पार्टनरचा जरी रेशो इक्वल झाला तर 1/2 म्हणजे असं काय झाला, हा बेनिफिट झाला. पूर्वी 1/3 म्हणजे समजा आपल्या बिझनेसला 9,000 प्रॉफिट झाला तर प्रत्येकाला किती 3,000 भेटत होते, पण आता किती भेटणार 4,500 भेटणार. म्हणजे या ठिकाणी त्यांचा काय झाला, बेनिफिट झाला. कोणाचा, कंटिन्यूइंग पार्टनरचा. त्याला आपण गेन रेशो म्हणतो. ठीक आहे, रेशो काढतो तो.
व्हॉट डू यू मीन बाय ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट? तर फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय? तर क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे आपल्या बिझनेसला एकूण किती प्रॉफिट होत आहे किंवा लॉस होत आहे, आपल्या बिझनेसची फायनान्शियल कंडिशन कशी आहे. सो हे जे आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. नाव राईट वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. सो फर्स्ट वन इज एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू. याला आपण काय म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस. सच एक्सपेन्सेस विच इज पेड इन ॲडव्हान्स त्याला आपण काय म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणूया. नंतर एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. बघा हीच इथं डेफिनेशन आपण रिव्हर्स करून लिहू शकतो. याला आपण काय म्हणू डेफिशिट असं म्हणू. डेफिशिट म्हणजेच काय लॉस. पेमेंट ऑफ द बिल बिफोर ड्यू डेट म्हणजे ज्या दिवशी ड्यू डेट असेल त्याच्या अगोदर जर पेमेंट मिळत असेल तर त्यास आपण काय म्हणतो रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिल. तर बिलाचं काय झालं आपलं रिटायरमेंट झालं असं आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अकाउंट विच ओपन टू फाइंड आउट प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ असेट अँड सेटलमेंट ऑफ लायबिलिटीज. तर हा जो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जे काही आपण अकाउंट ओपन करतो कशासाठी टू फाइंड आउट प्रॉफिट और लॉस इन सेटलमेंट ऑफ लायबिलिटी. म्हणजे हा सेटलमेंट ऑफ लायबिलिटी हा जो क्वेश्चन आहे तो कशातला आहे तुमचा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिपमधला आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस शोधण्यासाठी जे काही आपण अकाउंट तयार करतो त्याला आपण काय म्हणतो रिअलायझेशन अकाउंट असं म्हणतो. रिअलायझेशन अकाउंट. ओके. आता स्टेटमेंट सिमिलर टू बॅलन्स शीट. याला सिंगल एंट्री सिस्टीम ॲक्च्युली हा लास्ट इयरचा सिंगल एंट्री सिस्टीममधला टॉपिक आहे. स्टेटमेंट सिमिलर टू बॅलन्स शीट म्हणजेच या ठिकाणी काय म्हणून आपण त्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर तो भाग आपला नाही आहे. ओके. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रिराईट द स्टेटमेंट. आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. मेन इम्पॉर्टंट फिल इन द ब्लँक्स चूज करायचे आहे. ठीक आहे. इफ शेअर्स आर इश्यूड ॲट फेस व्हॅल्यू इट इज कॉल्ड ॲज इश्यू ऑफ शेअर ॲट पार. आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण शेअर्स फॉर एक्झाम्पल आपण 100 रुपीजचा शेअर्स 100ला सोल्ड करत असाल मीन्स द व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ₹100 अँड वी आर गोइंग टू इश्यू फॉर 100 त्याला आपण काय म्हणू ॲट पार असं म्हणतात. आणि आणखीन एक क्वेश्चन असाच तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतो. 100 रुपीजचा शेअर्स 110ला जर विकला गेला असेल मीन्स असं क्वेश्चन येईल इफ द शेअर्स आर इश्यूड मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा जर जास्त शेअर्स किमतीला जर जो शेअर विकला गेला त्याला आपण काय म्हणू ॲट प्रीमियम असं म्हणू. अँड हाच क्वेश्चन आपला असा पण विचारला जाऊ शकतो इफ शेअर्स आर इश्यूड ॲट इट्स बिलो इट्स फेस व्हॅल्यू. मग 100चा शेअर समजा 90 रुपीजला विकला असेल तर त्याला आपण काय म्हणू ॲट डिस्काउंट असं म्हणू. सो ॲट पार म्हणजे आहे त्या किमतीला आपण शेअर्स विकले आहेत त्याला आपण काय म्हणू इश्यू ऑफ शेअर ॲट पार. नाव अ पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल इज कॉल्ड. याला आपण काय म्हणू ॲक्सेप्टर असं म्हणूया. द पर्सन हू इज गोइंग टू बिल त्याला आपण काय म्हणू ॲक्सेप्टर किंवा इथं ड्रॉवी जर म्हटलं असतं तरी आपण करेक्ट दिलं असतं. द कॅपिटल इन द बिगिनिंग ऑफ हे पण हा पण क्वेश्चन नाही आहे. इफ एनी असेट इज टेकन ओवर बाय पार्टनर फ्रॉम द फर्म इज कॉल्ड हिज कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड. बघा जेव्हा जेव्हा एखादा पार्टनर एखादी असेट ठेवून घेतो म्हणजे त्याची जर्नल एंट्री काय होणार सांगा. तर या ठिकाणी काय होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू असेट्स. म्हणजे या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण असेटचं नाव लिहितो. ओके. असेट टेकन ओव्हर असेल तर काय येणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट येणार. लायबिलिटी असेल तर क्रेडिट घेतला असतं आपण. ओके. नाव द प्रोपोर्शन इन विच ओल्ड पार्टनर मेक्स सॅक्रिफाईस इज कॉल्ड सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे हा ॲडमिशन ऑफ पार्टनरमधला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही लर्न करून ठेवा. व्हॉट इज सॅक्रिफाईस रेशो म्हटलं तरी तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे. नाव स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता आपल्याला बघायचं आहे द इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अन इन्कम ऑफ द फर्म. तर हे वाक्य आपलं या ठिकाणी
चूक आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट इन्कम ऑफ द फर्म. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल वी हॅव टू पे टू पार्टनर. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल ना, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण काय दाखवतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दाखवतो. हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण काय करतो, या ठिकाणी कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण ॲड करतो. इट मीन्स दॅट दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस अँड दिस इज इन्कम ऑफ द पार्टनर. तर हे वाक्य कसं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज इन्कम, नॉट इन्कम. दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द फर्म. जर इथे एक्सपेन्सेस असलं तर बरोबर आहे, पण हा वाक्य काय आता चूक आहे. द इनलँड बिल विच इज ड्रॉन इन अँड पेएबल इन सेम कंट्री. एकाच कंट्रीमध्ये जर बिल ड्रॉ केलं जातं आणि ॲक्सेप्ट केलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणू, इनलँड बिल असं म्हणू. द डिबेंचर होल्डर इज ओनर ऑफ द कंपनी. फॉल्स. डिबेंचर होल्डर आर द क्रेडिटर्स ऑफ द कंपनी. हा क्वेश्चन सुद्धा सिलेबसमध्ये नाही आहे, तरी पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. परचेस ऑफ फिक्स असेट इज ऑपरेटिंग कॅश फ्लो. तर हे जे फोर्थ आहे ते सुद्धा काय आपलं फॉल्स आहे. नोटिंग चार्जेस आर पेएबल टू द नोटरी पब्लिक इन केस ऑफ ऑनर ऑफ बिल. फॉल्स आहे. तर नोटिंग चार्जेस वी हॅव टू पेड टू नोटरी पब्लिक इन केस ऑफ डिसऑनर ऑफ द बिल. बघा, इथंच तुम्हाला या ठिकाणी नोटिंग चार्जेसबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. काही क्वेश्चन हे रिपीट होत असतात. बघा, इथं सरप्लस आहे तर इथं डेफिशिट आहे. ठीक आहे, इथं गेन रेशो आहे तर इथं सॅक्रिफाईस रेशो आहे. नाव तर आता आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिमन तयार करायचं आहे. म्हणजे प्रिपेअर बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला स्पेसिमन विचारलेलं आहे तर आपण स्पेसिमन तयार करूया. तर स्पेसिमन तयार करत असताना तुम्ही एक बॉक्स करणं आवश्यक आहे. तर मी इथं फॉर टाईम सेव्हिंग पर्पज आय एम गोइंग टू प्रिपेअर बॉक्स बाय हँड. तर मी इथं पेनचा यूज करणार नाही, स्केलचा वापर करणार नाही. आणि इथं बिल ऑफ एक्सचेंज. ओके. नाव सुरुवातीला काय करायचं, आपण बिल ऑफ एक्सचेंज तयार करत असताना स्टार्टिंगला मेन काय बघा, स्टार्टिंगला काय करणार, इथं तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज लिहिणार. काय लिहिणार इथं, बिल ऑफ एक्सचेंज. ओके, एक मिनटं. बिल EXCHANGE बिल ऑफ एक्सचेंज. ओके. नंतर आता हे लिहिल्यानंतर आपण काय करणार आहात की पहिल्यांदा आपण ड्रॉवरचं नाव या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्यांदा त्यांनी ड्रॉवी दिले पण आपण ड्रॉवर घेणार आहोत. काय येणार इथं, तर आपण पहिल्यांदा इथं लिहूया M शेख, नंतर सातारा रोड, नंतर हे सांगली. म्हणजे जे काही पूर्ण ॲड्रेस आहे ते आपण इथं लिहिणार आहोत. लगेच आपण काय करणार आहोत, डेट ऑफ बिल कधी बिल ड्रॉ केलेलं आहे त्याची आपण काय डेट लिहिणार आहोत. इथं डेट लिहा 10th मार्च हे 2013. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा भाग आपला क्लिअर झाला ड्रॉवरचा. ठीक आहे. आता ड्रॉवीचं नाव लिहिण्याच्या अगोदर आपण याची सुरुवात कशाने करतो, इथं आपण पहिल्यांदा काय लिहितो, दोन गोष्टी लिहिणं आवश्यक आहेत. कोणत्या, पहिल्यांदा आपण इथं स्टॅम्प लिहू, नंतर काय लिहूया, अमाऊंट लिहू. अमाऊंट किती आहे, ₹12,800. ओके. त्यानंतर आपण पिरियडने सुरुवात करू. आता पिरियड किती आहे आपला, हा 90 days. तर इथं सुरुवात करा 90 days आफ्टर द डेट पे टू मी or my order the sum of rupees रुपीजचा R कॅपिटल ₹12,800 हेच लिहिणार पण वर्डमध्ये 800
8चा ई कॅपिटल, 100चा एच कॅपिटल, 800 ओनली, 800 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड, फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. हे तुम्हाला फॉर्मॅट पाठच करायचं आहे. आता ते पेईचं नाव काय, पेईचं नाव नाहीच आहे, ड्रॉवर आणि ड्रॉवीज आहे, त्यामुळे पेईचं नाव नसेल तर आपण पे टू मी ऑर माय ऑर्डर असं लिहिणार आहात. आणि त्याच्यानंतर ड्रॉवीजचा जो ॲड्रेस आहे तो आपण कुठे घेणार आहोत, या साईडला घेणार आहोत. ठीक आहे, इथं घ्यायचं टू, नाव काय MP शिंदे, नंतर सिद्धार्थ नगर, नंतर हे पाचगणी. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सेप्टेड म्हणून करायचं आहे. आता इथं ॲक्सेप्टेडच्या अगोदर आपण इथे SD लिहू, SD म्हणजे सिग्नेचर करायचं आहे आपल्याला इथं SD, आणि इथं नाव लिहायचं आहे. कुणाचं नाव लिहिणार, ड्रॉवरचं नाव लिहिणार. काय लिहिणार, MM, इथं जे नाव आहे तेच लिहिणार, MM शेख. ओके, त्यानंतर आपण काय करूया, इथं ॲक्सेप्टेड अशा 2 रेषावरून घेऊ शकता. इथं ॲक्सेप्टेड बिल काय केलं आहे त्याने, ॲक्सेप्टेड केलेलं आहे. तर इथं पण लिहायचं SD, त्याच्यानंतर नाव लिहा, हेच नाव लिहिणं आवश्यक आहे, MP शिंदे, MP शिंदे. आणि त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. डेट ऑफ ॲक्सेप्टन्स किती आहे, 14 मार्च 2013. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे जे बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार केला तर तुम्हाला आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, तर हा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट प्रॉपर लर्न करा आणि एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स मिळवा. तर आपण क्वेश्चन नंबर 2 हा ओल्ड सिलेबसचा आहे, तर हे क्वेश्चन नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.